मॅम काय विषय होता, तुम्ही कनकिया पोलीस स्टेशनवर आलो होतो? आज मी माझ्या सगळ्या महिला मोर्चाच्या महिलांना घेऊन आली होती कनकिया पोलीस स्टेशनला, कारण आमचे मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब, त्यांच्या धर्मपत्नी अमृता फडणवीस ताई यांच्या संदर्भात जे महिला गायिका अंजली भारती यांनी एक घाणेरडं विधान केलं आहे. एक महिला आपशी असं विधान कसं करू शकते, त्या संदर्भात आम्ही कनकिया पोलीस स्टेशनला अर्ज दिला आहे आणि त्या अर्जाची मॅडमनी पण पावती दिलेली आहे. पोलीस स्टेशनचा काय सपोर्ट होता आणि काय आश्वासन मिळालं? नाही, आम्हाला आमच्या ज्या सिनियर PI मॅडम आहेत, बोराडे मॅडम, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की मी तुमच्या अर्जाचा पोचपावती देते आणि त्यांनी रिसीव पण केलेला आहे. भंडारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अंजली भारती नावाची जी महिला आहे, तिने आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना उद्देशून जे काही वक्तव्य केलं आहे ते अगदी घृणास्पद आहे, एका महिलेचा अपमान करणारं आहे. त्यांनी एक विरोध दर्शवला होता की महिलांवर होणारा अत्याचार हा चुकीचा आहे, महिलांवर अत्याचार होऊ नयेत. पण त्याच वेळेला त्या एका मुख्यमंत्रींच्या पत्नीबद्दल अभद्र भाषेचा वापर करून त्यांच्यावर बलात्कार व्हायला पाहिजे, बलात्कार केला पाहिजे, अशा ज्या गोष्टी बोलत आहेत त्या संपूर्णपणे चुकीच्या आहेत, निषेधार्थ आहेत. आणि पूर्ण महिलांचं सशक्तीकरण असताना एका महिला विरोधात ह्या सगळ्या वक्तव्याचा आम्ही सगळे महिला मोर्चातर्फे निषेध करायलासाठी कनकिया पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. आम्ही त्या संदर्भात एक पत्र दिलं आहे सिनियर PIना आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की ते उचित कारवाई करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.